कर्नाटकमधील सेक्स स्कॅन्डल प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आहे। जेडीएस पक्षाच्या कोर कमिटीची 11 वाजता तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे। माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी ही बैठक बोलावली आहे। आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं आहे। एच डी देवेगौडांचे नातू प्रज्वल रेवण्णांचं पक्षामधून निलंबन होण्याची शक्यता वर्तवली जाते। ऐन निवडणुकीमध्ये माजी पंतप्रधानांचे एच डी देवेगौडांचे पुत्र आणि नातू सेक्स स्कॅन्डलमध्ये अडकलेत। हजारो व्हिडिओ यांचे व्हायरल झाल्याचं कळतं आणि याच विषयी अधिक बोलूया। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत। शिवाजी, निवडणुकीच्या तोंडावरती समोर आलेलं हे मोठं प्रकरण, ज्याची आता देशभरामध्ये चर्चा होऊ लागलेली आणि त्या पार्श्वभूमीवरती बोलावण्यात आलेली ही तातडीची बैठक, काय कळतंय? तसं जर पाहिलं तर हे प्रकरण आता प्रकाश होतात आलं, तसं जर पाहिलं तर हे प्रकरण जुनं असल्याचं समजतंय। या निमित्ताने काही प्रश्न देखील उपस्थित होत आहेत की ऐन निवडणुकीच्या काळातच हे व्हिडिओ कसे बाहेर आले आणि या सगळ्या प्रकरणावरती काँग्रेसने जी SIT स्थापन केलेली आहे त्याची विदाउट फिअर अँड फेवर चौकशी केली जाणार का? आता जे प्रज्वल रेवण्णाच्या विरोधात काँग्रेसने स्टँड घेतलेला आहे त्याच्यानुसार तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की जी कंप्लेंट सध्या नोंदवलेली आहे त्यांना जास्तीत जास्त 3 वर्षाची शिक्षा होऊ शकते। मग अशी इतकी कमकुवत केस त्यांच्या विरुद्ध का दाखल केली? दुसरा मुद्दा या निमित्ताने असा उपस्थित होतो की ह्या सगळ्या गोष्टी भाजपला माहिती होत्या, भाजपच्या नेत्यांनी पक्षाला पत्र देखील पाठवलं होतं, तरीही देशाचे पंतप्रधानांना अशा उमेदवारासाठी प्रचाराला कशा पद्धतीने आणलं गेलं? देशाचे इंटेलिजन्स नक्की काय करत होतं हा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे जरी पंतप्रधान प्रथमदर्शनी दिसत असले तरी देशाच्या पंतप्रधान एखाद्या ठिकाणी जेव्हा येत असतात तेव्हा इंटेलिजन्स त्यांचं पूर्ण माहिती जी असते ती दिली जाते। या प्रकरणामध्ये ही पूर्ण माहिती दिली का गेली नाही असा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो। सगळ्यात त्याच्यानंतर प्रश्न येतो की महिलांवरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या या व्यक्तीला तिकीट का कोणी दिलं? 70 वर्षाच्या महिलेवरती देखील अनन्वित अत्याचार या माणसाने केल्याचं सांगितलं जात आहे आणि या सगळ्या प्रकरणावरती काँग्रेस ज्या पद्धतीने स्टँड घ्यायला हवी त्या पद्धतीने या अगोदर स्टँड का घेतलं नाही? कारण हे प्रकरण या अगोदर देखील चर्चेत आलं होतं, मात्र सुमोटो ही या सगळ्या प्रकरणावरती देखील त्यांनी स्टँड घ्यायला हवं होतं, मात्र घेतलं गेलं नाही असं देखील बोललं जात आहे। आता जेव्हा महिला समोर आली त्यानंतर ह्या सगळ्या प्रकरणावरती स्टँड घेतल्याचं समजतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणून म्हणजे हे माजी पंतप्रधानांच्या घरामध्ये हे सगळं प्रकरण घडलेलं आहे। पंतप्रधान ही व्यक्ती देशाचं भवितव्य त्याचबरोबर पूर्ण जगामध्ये याकडे लक्ष लागलेलं असतं। अशा माजी पंतप्रधानांच्या घरामध्ये हे सगळं घडत असताना माजी पंतप्रधान देवेगौडा शांत का होते आणि त्याच्याही पलीकडे बरोबर शिवाजी, असे अनेक प्रश्न आहेत की ज्यांची उत्तरं मिळणं अजूनही बाकी आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।